हॅलो, माझ्या बागेतील ही मोठी मोठी विड्याची पानं तुम्ही पाहताय. आता आज त्याचा आपण तांबूल करायचं आहे. ओके, वेलकम टू नीता झोन. आज आपल्याला विड्याच्या पानांचं हे तांबूल बनवायचं आहे. जवळजवळ 50 पानं माझ्या बागेतीलच वेलाची आहेत. ती मी स्वच्छ धुतली, वाऱ्याखाली वाळवली आणि ही छान अशी कापून घेतलेली आहेत. आता त्याच्यामध्ये बडीशोप घालूयात. त्याच्यानंतर हे खोबरं असेल तर ते वापरू शकता. मी आता हे घरातच भाजलेलं खोबरं आहे ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर कात आहे, ही कात पूड आहे, ती पण आपल्याला साधारण 1 चमचाभर होईल एवढी घालायची. त्याच्यानंतर खडी साखर घालायची. त्याच्यानंतर वेलदोडे, 4-5 वेलदोडे. चार 5 लवंगा किंवा माझ्याकडे लवंग पूड असते ती मी 1 पाव चमचा लवंग पूड घालणार आहे. ही लवंग पूड. बाजारामध्ये असा काश्मीरी मसाला मिळतो पानाचा, कारण शेवटी बेड्यामध्ये जे घालतात ते सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे 1 पाव चमचा मी घालते. हा चुना आहे माझ्याकडे. चुनामध्ये पण खूप सारं कॅल्शियम असतं. पाव चमचा चुना, जास्त नाही घ्यायचं आहे, उष्ण असतो ना खूप. त्याच्यानंतर थंडाव्यासाठी, अगदी आपण जेव्हा पान खातो तेव्हा एकदम थंड लागतं ना, तर ते मेंथॉल क्रिस्टल्स आहेत. तुम्हाला मी क्लिअर दाखवते. मेंथॉल क्रिस्टल्स हे पानाच्या कुठल्याही दुकानात मिळतात. जास्त नाही घालायचे, 1-2च तुकडे ह्याचे घालायचे. एखाद दुसराच तुकडा बारीक करून घालायचा. एकदम थंड लागतं हे. बस एवढाच, जास्त नाही घालायचं. ह्याच्यात बरेच जण तीळ वगैरे पण घालतात. आता मी गुलकंद 1-2-3 चमचे घालून घेणार आहे ह्याच्यात. सारखा पानशॉट पानं, हे गुलकंद लगेच संपतोच. अगदी अर्धा किलो आणला तरी संपतो. हा गुलकंद ह्याच्यात घालायचा आहे. बरेच जण मगाशी सांगितल्याप्रमाणे तीळसुद्धा घालतात, पण मी तीळ नाही, स्किप करते. धणा डाळ पाहिजे असेल तर तेही घालू शकता. आता हे सर्व एकत्र करून खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे. आता आधी खडीसाखर आणि वेलदोडा कुटून घेते आणि बाकीचे मग पटकन कुटून होईल. ओके, असा खलबत्ता घ्यायचा. पूर्वी पाट्यावर वंट्यावर सुद्धा हे वाटण केल्यासारखं, पण आपल्याकडं आता पाटा शहरात कुठला आणणं, त्यामुळे मिक्सरवर काढलं तरी बरं का. मिक्सरवर काढताना ना थोडं बटन चालू बंद करायचं, खूप अगदी चटणी होते त्याची. ओके, छान. आता बारीक करून आपण हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. आता त्याच्यात मिक्स करून घेते थोडं थोडं ना. आता हे मिक्स करून मी थोडं थोडं करून कुटून घेणार आहे. तुम्हाला आज मला सुट्टी आहे म्हणून वेळ आहे भरपूर. आपल्याला वेळ नसतो तेव्हा छोट्या मिक्सर आपण बारीक करू शकतो. आता हे बिलकुल बारीक झालेलं आहे. पेक्षा छान वेल लावला आणि आपल्याला हवं असेल 15 दिवस पण तांबूल करून ठेवलं, किंवा बऱ्याच वेळेला आता उन्हाळा आहे, पानशोट सुद्धा सर्व जिन्नस घालून केलं ना तरी फक्त दूध घालायचं आणि बर्फ घालायचा त्याच्यात. हे तांबूल आता ओलसट झालेलं आहे. एकतर तुम्ही टोप लावता फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे त्याला फंगस वगैरे येत नाही, म्हणजे वाळून जाईल, किंवा बाहेर वाळवून फॅन खाली, अगदी उन्हात ठेवलं नाही, त्याला वाळवून मग वापरू शकतो. 15 दिवस टिकतं हे. ओके,
हे आता एका ताटलीत आपण पसरून घेऊया आणि या पद्धतीने सर्व हे बारीक करून घेते. हे सर्व सामान असं घरात ठेवावंच लागतं, म्हणजे नेहमी करत असेल ना मी तर हे मला ठेवावंच लागतं. ही गुलाब कत्री आहे. आता हे सर्व कुटून झालेलं आहे माझं. अशा 2 ह्याच्यामध्ये मी विभागून पातळ लेयर असा ठेवलेला आहे. फॅन खाली त्याला वाळत ठेवायचं. एखाद दिवस वाळल्यानंतर ही जी गुलाब कत्री आहे तीही थोडी ह्याच्यात मिक्स करायची. थोडे कष्ट आहेत, पण हे आयुर्वेदिक उपचारच आपल्याला देवीला नैवेद्य सुद्धा दाखवतात त्या तांबूलचा. आता हे वाळल्यानंतर थोडं ओलट अगदी वाळलेलं नाहीये, तर हे करून सुद्धा गोल करून ठेवू शकतो. हल्ल्यात वगैरे सुद्धा छोट्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये असं देतात बघा तांबूल, पाहू शकतात. लोडेड विथ कॅल्शियम. नक्की करून पहा. फॉलो नीताज. लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. मुळीच विसरू नका.